हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये. तर आज घरानं आमच्या बेबी शोवर आहे सायांना संचय. ताई मला फोटो बुक करायचा ना, काय विषय माहिती आहे का? ब्लॉग स्टार्ट करते आता, पहिलं रेडी होते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. आता ब्लॉग वगैरे अपलोड करून जिमशी वगैरे सगळा येऊन ब्लॉग स्टार्ट करते. का ते वाजलं माहिती आहे का? आता 11:30 वाजायला आलं. थोडा लेट झालाच, 20-25 मिनटं ब्लॉग लेट झाला. बट जिम बिम केला एकदम परफेक्ट सकाळच्या लवकर उठून. तर चला पहिलं फ्रेश होते, फ्रेश म्हणजे चला पहिलं रेडी होते त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. तर जाऊन आली त्यांची. तर काय तयारी चालली का? ते म्हणजे आजच्या अभिमान तयाच होणार आहे आपला. मस्त आईने मस्त नवीन लुगरा लावलाय बघा, कसली दिसते. चला आता मी पण रेडी होते पटकन. काय बोलता? 7 वर्ष झाली लग्नाला. अशा तर नाही वाट, नवीनच वाटतंय का? म्हणून मागात आणलं कसं टिकतं काय? चालेल मध्ये जाऊ नका 1000 रुपये नवीन टी शर्ट आणतं. रोज कपडे देऊन येतो. रेडी झालो मस्त. नाश्ता करायला निघलेलो मी, जरा असं इडली वडा खाते बरं. बट काय विषय माहिती आहे का? बाहेर आहे ना सिडकोवाला येणार होत्या, तर इडलीवाल्यांची सगळी दुकानं बंद आहेत. हॉटेलला आलो आहे ना, इडली वडा खाते. मस्त नाश्ता करतो आता. 2 इडली मग सांबार मग काय टोपला असतं जास्त. 2 इडली खाते आता, मस्त पोट भरायला लागलं. इडल्यात मोठ्या मोठ्या इडल्या आहेत. 2 इडल्या पोट नाही बरं माझा. अजून एक प्लेट साठी. ऐसा एकटा हॉटेलला येणं म्हणजे वेगळंच आहे नसतं. एकटा हॉटेलला येऊन पण तुम्ही खाऊ शकता बिंदास. काही का नवशाली वाटतं बट बिंदास, काही टेन्शन नाही. कोण नाही फोटोग्राफी आई रेडी. तू बाई खातीच बघावतो. आता आम्ही फोटो काढलं तर असं मस्त आलं फोटो. अशी जागा नाही तरी पण भारी काढलं. बाहेर जावाचा प्लॅन होता बट केव्हाही पाऊस येऊ शकते, मेकअप खराब होऊ शकते. सायनूस रेडी झालाय आता ना. याच मस्त डेकोरेशन केलं बघा, कसला वाटते. एक नंबर. मी पूर्ण प्रोग्रामचा फोटो करणार आहे. ब्लॉग बघू कधी करायला जमते का. तू ये नुसती खातीच. बोल काहीतरी बोल. ही आई कर काय करते वरती? रांधा होतीस काय? काढ या ड्रेसिंग बघ, ड्रेसिंग काढ गे. आमच्या घरांची सगळी हीच लाजणारी. आता सायांना सावरं भारी फोटो काढलं 2. मी काय म्हणताय, माझा जुना फोटो आहेत ना पूजेचा तुझ्याकडे असतील, मग ते मला पाठव. हा एवढं भारी फोटो काढलं मी. माणसं आली तर लाजायला लागलं. हिचा काढते तर पळाली. हा काय रे? ये जमली.
चला काहीच प्रोग्राम संपलेला आहे आणि जास्त काही ब्लॉग नाही जमला म्हणा आता बनवायला, बिकॉज मी फोटो पण काढवतो न जमल तसा व्हिडिओ काढवतो. नाही ना अंडरटेकर गावान काय तुरला तो. चला जाते करा आता मी माझी बॅग राहिली ती बॅग घ्यावं लागते. आता संध्याकाळचं 5 वाजायला आलं. थोड्या वेळानं आता फ्रेश वगैरे होतं आहे, जरा रील वगैरे बनवू. बघू आज काहीतरी रील बनवाय गाईच. आता पार्सल घ्यावं लागलं तुम्ही पार्सल बघा ड्रायरच मागवला आहे जायचं काय मागवलं आहे ना काय आवरा मोठा बॉक्स दिलाय. ड्रायर मागवलेला. बाजार लागला बाई. बाजार लागते ना या गाड्या घेऊन येतात असं डोका उठत आहे ना मधील रस्त्याला लागून जातात. दीदीने मला गिफ्ट केलाय असं तुम्हाला वाटेल. काहीच दीदीने मला गिफ्ट माय कसं ना आलंय बॉक्स बघूया आहे व्हिडिओ का लोक बॉक्स झाला का हा ड्रायर आहे का असं ना काय मागवलंय ना काय नाही तसं काय गिफ्ट दीदीने गिफ्ट केलंय मला काहीच. हा प्रोडक्ट आवडसा ना बॉक्स पा काय खोदा पण भारी काय माझ्यासाठी का गिफ्ट. हा नाही तुम्हाला असं वाटेल का गिफ्ट दिला बट पैसे पण भरलं ना तुला देईल चल मी गिफ्ट. तिला कसं वाटेल विचारला लागते ना काहीच पण तिच्या भारी देईल का तरी मी तुला माझ्या पैसे येतील असं तुम्हाला वाटतं. पैसे आले ना माझ्यावर कधी सध्या काय नाही कायला पैसे नाही माझ्या चांगलाय काय वापरून बघ ड्रायर वापरून टकली भाजी बिर्याणी. मम्मी तुला घ्यायला आलाय मम्मीला याला यावर ना तिकल्या आवाज मला पटापट मला काय समजते का आई सापू एकदा नाही घ्यायला मम्मीने माझ्यासाठी उचललं नाही. थँक्यू. हा काय यार बंद कर अजून घे तुला किती जिद्द ना सोडली घेतली आकाशी घेतला ना बाई फायनली. वजन आहे का बरं तू काय वाटी आजच्या गावच्या शिकत असणार असतं अशी केस तरी काही होती करली केस करत वाटते ओपन केला यूज करून बघला मला तसं पाहिजे तसं नाही आहे तो ड्रायर तर मला रिटर्न करतो कॅन्सल काय हा ते आवाज काय खपला पैसे खजूर खावायची बिर्याणी चला गावाला पैसे नव्हतं तू आली खजूर का तुझं गाईच. आता संध्याकाळचं 7:30 वाजलं ना तर मी जिमला जाते. जरासा जिम सकाळी झाला नाही माझा थोडा रालता बट आमच्या अडचणी आल्या नाच घरणलंय ब्लॉग पण नीट नाही झाला लय अडचणी चालल्या काय हा अडचणीला विषय काय माहिती आहे का मम्मीला सलाईन लावली. आता अचानकच ब्लड टेस्ट केला काल पण लावलेलं सलाईन बट अचानक डेंग्यू झाला आहे पॉझिटिव्ह आला रिपोर्ट डेंग्यूचा. काय बोलशील काय बट आता म्हणून हॉस्पिटलचा ब्लॉग नाही बनवायचा म्हणून मी काही ब्लॉगमध्ये दाखवू नाही नको हॉस्पिटल सगळा चांगला झालेला दाखवता बट तुम्हाला सांगते ऐसाचा विषय आहे हॉस्पिटल नको. चला मी जिमला जाते जिमशी आल्यावर बघू कसा काय त्या विषय. आता मग मी आहे हॉस्पिटलला सलाईन चालू आहे पहिलं काय जात आहे त्याच्यानंतर जाते जिमला त्यांची मग येताना मम्मीला घेऊन येईल. रात्रीचा 9:45 वाजलं जेवायला घेतलाय मस्त मटर पनीरची भाजी चपाती आणि वरण आणि मम्मीला घेऊन आलो. आता बरं वाटते ना मी बरं वाटते पुन्हा आता तो कोर्स करायलाच लागेल कम्प्लीट बिकॉज सलाईन लावायलाच लागते रोज आता कंटिन्यू 3 दिवस. इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये.
बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.